नमस्कार. आज आपण शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय या महाकादंबरीच्या सुरुवातीच्या काही पानांमध्ये खोलवर शिरणार आहोत. आपल्याकडे या पुस्तकाची पहिली काही प्रकरणं आहेत आणि आपला उद्देश फक्त कथा सांगणं नाहीये, तर लेखक कर्णाचं पात्र कसं घडवतात, त्याच्या अस्तित्वाचा संघर्ष तो कसा उभा करतात हे समजून घ्यायचंय. आणि याची सुरुवातच इतकी विलक्षण आहे. म्हणजे ही कथा स्वतः कर्ण मृत्यूनंतर सांगतोय. त्याचं पहिलंच वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडतं. तो म्हणतो की जेव्हा जिवंत माणसं मृतांसारखी वागतात तेव्हा मृतांना बोलावं लागतं. म्हणजे ही केवळ एका योद्ध्याची कहाणी नाहीये, ही एका आत्म्याची कैफियत आहे जो न्यायाच्या शोधात आहे. अगदी. चला तर मग या कैफियतीचा पहिला भाग बघूया. कर्ण आपली ओळख करून देताना एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो की तो कोणी तत्वचिंतक नाही, तर त्याचं आयुष्य म्हणजे एक समरांगण आहे. बरोबर. आणि तो स्वतःला घटनांच्या बाणांनी काठोकाठ भरलेला भाता म्हणतो. मला वाटतं ही एकच प्रतिमा त्याच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जाते. खरंय. आयुष्य म्हणजे समरांगण हे फक्त एक वाक्य नाहीये, ती त्याची जीवनदृष्टी आहे. यातून लेखक सुरुवातीलाच हे ठसवतात की नियती आणि संघर्ष हे त्याच्या आयुष्याचे दोन अविभाज्य घटक आहेत. आणि तो हे बाण जगासमोर का मांडतोय? कारण त्याला वीरत्व, मातृत्व, गुरुत्व आणि मित्रत्वाच्या कसोटीवर स्वतःचं खरं मोल ठरवून घ्यायचंय. ही एक प्रकारची सार्वजनिक आत्मतपासणी आहे. आणि याच विचाराला पुढे नेत तो एक खूप भेदक रूपक वापरतो. त्याचा आतला आवाज त्याला सांगतो, सांग कर्णा, तुझं जीवन म्हणजे केवळ एक फाटलेलं वस्त्र नव्हतं. हो, तर ते जरी काठाचं एक तलम राजवस्त्र होतं, जे परिस्थितीच्या काटेरी कुंपणात अडकून फाटलं. हे किती जबरदस्त वर्णन आहे त्याच्या शोकांतिकेचं, नाही का? अगदी बरोबर. फाटलेलं वस्त्र आणि जरीकाठाचं राजवस्त्र या दोन शब्दांमधला जो विरोधाभास आहे तोच कर्णाच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. सावंत यांनी इथेच त्याच्या जन्माचं रहस्य आणि त्याचं सामाजिक स्थान यातली दरी सूचित केली आहे. तो जन्माने राजवस्त्र आहे, पण परिस्थितीने त्याला फाटलेलं वस्त्र बनवलं. ही एकच ओळ संपूर्ण कादंबरीचा पाया रचते. बरोबर. आणि तो हेही स्पष्ट करतो की त्याची कथा ही काही मनोरंजनाची नाही, ती संग्रामाची आहे. हो, म्हणजे फक्त तलवारींची लढाई नाही, तर आतल्या भावनांची, विचारांची लढाई. या संघर्षाची तीव्रता समजण्यासाठी लेखक आपल्याला थेट त्याच्या बालपणीच्या एका शांत, सुंदर ठिकाणी घेऊन जातात, चंपानगरी. हो, गंगेच्या काठावरचं गाव. कर्ण म्हणतो, चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. आणि ही उपमा किती सुंदर आहे. जीवनसरितेतील वळण म्हणताना तो नकळतपणे आपलं नातं गंगेसोबत जोडतो, जी पुढे निर्णायक भूमिका बजावणार आहे. अगदी. आणि चंपानगरीचं ते शांत वर्णन ते त्याच्या समरांगणासारख्या आयुष्याच्या अगदी विरुद्ध आहे. हो, हा विरोधाभास वापरून लेखक त्याच्या आयुष्यातल्या पुढच्या वादळांची पार्श्वभूमी अधिक गडद करतात. बरोबर. त्यांनी काय गमावलं हे आपल्याला इथेच कळायला लागतं. आणि तो बालपणाबद्दल बोलताना म्हणतो की धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं ते निघून गेलं, जे कधीच परत आलं नाही. पुन्हा एकदा बाणाची प्रतिमा. खरंय, बाण परत येत नाही, तसंच बालपणही नाही. यात एक प्रकारचा म्हणजे अटळतेचा सूर आहे जो त्याच्या संपूर्ण कथेत आपल्याला ऐकू येतो. हे निरागस बालपणच त्याच्या आयुष्यातला एकमेव शांततेचा काळ होता. पण या कौटुंबिक प्रेमाच्या आणि सुरक्षिततेच्या जगात सुद्धा एक रहस्य आहे, जे त्याला इतरांपासून वेगळं ठरवतं. हो, आणि त्याची सुरुवात होते ती त्याच्या कानातल्या कुंडलांपासून. अगदी. त्याच्या जगात आई राधा आहे, वडील अधिरथ आहेत, भाऊ शोण आहे. आणि राधाचं प्रेम अथांग आहे, पण तिच्या प्रेमाला एक अनामिक भीतीची किनार आहे. हो, ती त्याला सतत गंगेजवळ जाण्यापासून रोखते आणि त्याच्या कुंडलांकडे एकटक पाहत बसते. एका आईच्या नजरेत कौतुकाऐवजी भीती का असावी, हा प्रश्न लहानग्या कर्णाला अस्वस्थ करतो. आणि मग तो थेट विचारतो, ही कुंडलं फक्त मलाच का आहेत? आणि या प्रश्नावर घरातून मिळणारे उत्तर ती खूप सूचक आहेत. आई वडिलांकडे बोट दाखवते आणि वडील म्हणतात, याचं उत्तर तुला गंगा माता देईल. तुम्हाला नाही वाटत की ते उत्तर टाळत आहेत? पण त्यात त्यांची हतबलता पण दिसते. म्हणजे एका सारथ्याला आपल्या मुलाच्या या दैवी रूपाचं काय स्पष्टीकरण द्यायचं हेच त्यांना कळत नसेल. अच्छा. पण त्याच वेळी मला वाटतं की हे सावंत यांनी वापरलेलं एक उत्तम साहित्यिक तंत्र आहे. अधिरथ, त्याचे पार्थिव वडील,
त्याला नकळतपणे त्याच्या खऱ्या आईकडे गंगेकडे पाठवत आहेत. म्हणजे ते गूढ कमी नाही करत तर अजून वाढवत आहेत. अगदी. ते कर्णाच्या मनात प्रश्नाचं एक बीज पेरतात, ज्याचं उत्तर शोधणं हीच त्याची जीवनयात्रा ठरणार आहे. आणि या बीजाला पाणी मिळतं जेव्हा त्याचा लहान भाऊ शोण त्याला एक निरागस गोष्ट सांगतो. हो, तो म्हणतो की रात्री तुझी कुंडलं चांद्यांसारखी चमकतात, त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या गालांवर पडलेला असतो. हे ऐकल्यावर तर त्याची उत्सुकता शिगेला पोहोचते. नक्कीच, कारण आतापर्यंत ही फक्त एक शारीरिक गोष्ट होती. आता तिला एक गूढ अद्भुत मिती मिळाली आहे. आणि मग तो मध्यरात्री एकटाच गंगेच्या काठावर जातो. त्या शांत स्तब्ध पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहतो आणि त्याला तो निळसर प्रकाश दिसतो. म्हणजे गंगा मातेने एका प्रश्नाचं उत्तर दिलं. हो, पण त्यातूनच मी कोण आहे हा महाप्रश्न जन्माला आला. हा त्याच्या अस्तित्वाच्या शोधाचा निर्णायक क्षण आहे. हा मी कोण आहे हा प्रश्न त्याच्या मनात घर करून बसतो. आणि मग एक अशी घटना घडते जी त्याच्या वेगळेपणावर शिक्कामोर्तब करते. राजसभेच्या खेळाची घटना, बरोबर? हो, मुलं खेळत असताना एक बिथरलेला खोंड त्यांच्यावर चाल करून येतो. आणि सावंत यांनी ते दृश्य इतकं प्रभावीपणे उभं केलंय, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर घडतंय असं वाटतं. सगळे मित्र पळून जातात. हो, जे क्षणापूर्वी अमात्य सेनापती बनले होते ते सगळं विसरून जीव घेऊन पळतात. पण कर्ण, तो आपल्या जागी स्थिर राहतो. तो त्याच्या लहान भावाला शोणाला मागे ढकलतो आणि त्या अजस्त्र खोंडाला थेट शिंगांना धरून रोखतो. आणि तो वर्णन करतो की त्याच्या अंगात एक विलक्षण शक्ती संचारली आणि त्याचं शरीर अग्नीसारखं तप्त झालं. हे फक्त शारीरिक ताकदीचं प्रदर्शन नाहीये. नाही, अजिबात नाही. हे त्याच्या आत दडलेल्या देवी शक्तीचं पहिलं जाहीर प्रकटीकरण आहे. आणि यानंतर काय होतं ते तर अजूनच. हो, लढाई संपल्यावर त्याचे वडील अधिरथ जेव्हा त्याची हाताची पकड सोडवायला येतात तेव्हा त्यांना ती सोडवता येत नाही. आणि ते म्हणतात की कर्णाचं शरीर आगीसारखं गरम झालं होतं. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या झटापटीनंतरही त्याच्या शरीरावर एक ओरखडा सुद्धा आलेला नसतो. अगदी, हीच त्याच्या अंगभूत अभेद्य कवचाची पहिली ओळख होती. एक मिनिट, म्हणजे त्याला स्वतःला याबद्दल काहीच माहिती नव्हतं? ही शक्ती त्याच्यासाठी सुद्धा एक शोध होता. हो, आणि हाच त्याचा एकटेपणाचा पुढचा टप्पा आहे. आधी तो कुंडलांमुळे इतरांपेक्षा वेगळा होता. आता तो स्वतःच्या शरीरासाठीच एक गूढ बनलाय. त्याला स्वतःचीच ओळख राहिलेली नाही. हे भावना किती अस्वस्थ करणारी असेल. म्हणूनच तो एक धक्कादायक पाऊल उचलतो. त्याला हे तपासून बघायचं असतं. तो एकटा असताना स्वतःच्या पायावर एक धारदार बाण सोडून देतो. अविस्मरणीय आहे हे एका लहान मुलासाठी. त्याला स्वतःच्या शरीराचीच भीती वाटायला लागली असेल का? भीतीपेक्षाही जास्त मला वाटतं की ही एक वैज्ञानिक जिज्ञासा आहे. मी काय आहे हे समजून घेण्याची एक टोकाची धडपड. आणि काय होतं मग? तो बाण त्याच्या त्वचेला भेदत नाही. तो शरीरावर अनेक ठिकाणी इजा करायचा प्रयत्न करतो, पण काहीच होत नाही. तेव्हा त्याला अंतिम सत्य कळतं की त्याच्याकडे केवळ चमकणारी कुंडलेच नाही तर एक अभेद्य कवचही आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? या सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये सावंत यांनी कर्णाच्या अस्तित्वाचा संघर्ष केवळ घटनांमधून नाही तर प्रतीकांमधून मांडला आहे. बरोबर. तो एका सामान्य सारथ्याच्या घरी वाढला असला तरी तो त्यांच्यापैकी नाही हे त्याला आणि आता आपल्याला वाचकांनाही पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. तुमचं विश्लेषण अगदी अचूक आहे. ही कुंडलं आणि कवच हे केवळ दागिने किंवा संरक्षण नाहीयेत. मग काय आहेत? सावंत यांनी ती कर्णाच्या सामाजिक बहिष्कृतपणाची प्रतीक म्हणून वापरली आहेत. अच्छा. जी गोष्ट त्याला दैवी बनवते तीच गोष्ट त्याला समाजापासून आणि स्वतःच्या कुटुंबापासूनही तोडते. हा त्याच्या आयुष्यातला मूलभूत विरोधाभास आहे. आणि लेखक हा विरोधाभास सुरुवातीपासूनच आपल्या मनावर ठसवतात. तो गर्दीत असूनही एकटा आहे. अगदी. या चर्चेतून प्रेम, कौटुंबिक जिव्हाळा, पण त्याचसोबत एकटेपणा आणि एका मोठ्या पण गूढ भविष्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला कर्ण आपल्या समोर येतो. तो उत्तरांच्या शोधात आहे. हो, आणि आता तो द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेण्यासाठी हस्तिनापूरला जायला निघणार आहे. त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे नवीन भव्य जग ते त्याला त्याच्या मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर देईल की त्याच्या जन्मामुळे त्याला ते ज्ञान नाकारून एका राजवस्त्राला सामान्य म्हणून जगण्याच्या शोकांतिकेला अधिक गडद करेल. अगदी. त्याचा हा पुढचा प्रवास तो उत्तरांचा असेल की नव्या प्रश्नांचा